श्रीहरी भगवान म्हणाले, हे शंकरा, आता मी स्त्री व पुरुष यांचे लक्षण थोडक्यात सांगतो, ते तू ऐक. जो परमश्रेष्ठ असा राजा असतो त्याचे पाय मृदुतल असतात आणि त्याच्या पायांच्या तळव्यांना कधीही घाम येत नाही. त्याचे चरण कमलपुष्पाच्या मधल्या भागाप्रमाणे असतात. ह्या पायांची बोटे एक दुसऱ्याला जुळलेली असतात. ह्या पायांची नखे ताम्राप्रमाणे असतात आणि त्यांच्या डोक्यावर सुंदर केस असतात. विशेष करून पांढरी नखे ज्यांची असतात. नखांचा पुढचा आकार टोकदार असतो आणि ज्यांचे पाय सुपासारखे फताडे असतात. ही लक्षणे दुःख आणि दारिद्र्य देणारी आहेत. यांच्याविषयी विचार करण्याचे कारण नाही. हत्तीच्या सोंडासारखे चढ उतार असलेली ज्यांची जांघ असते आणि ज्यावर केस कमी असतात ती श्रेष्ठ असते. सत्य त्याप्रमाणे असत्य बुद्धी असलेले पंडित, त्याचप्रमाणे क्षत्रिय यांच्या रोमांच्या छिद्रातून 2-2 रोम येतात. जे दरिद्री असतात त्यांच्या छिद्रातून 3 रोम येतात. मांस नसलेले ज्यांचे जानू असतात ते रोगी असतात. स्वल्पलिंग असलेला पुरुष धनवान असतो परंतु पुत्रही रहित होतो. जो स्थूल लिंगधारी असतो तो दरिद्री होतो. एकच वृषण ज्यांचे असते तो दुःखी होतो. तो स्त्रीप्रमाणे चंचल असतो. समवृषण असलेला मनुष्य राजा किंवा भाग्यवान माणूस होतो. ज्याचे वृषण लांब असतात तो मनुष्य अल्पायुषी ठरतो. तो द्रव्यहीन असतो. सर्पाप्रमाणे ज्याचे पोट असते तो मनुष्य दरिद्री असतो. आता रेषांच्या द्वारा आयुष्य कसे ओळखावे ते सांगतो. ज्यांच्या कपाळावर 3 सारख्या रेषा असतात तो मनुष्य सुखी व पुत्रवान असून 60 वर्षे जगतो. ज्यांच्या कपाळावर 3 रेषा असतात तो 40 वर्षे जगतो आणि केवळ एकच रेषा असणारा मनुष्य फक्त 20 वर्षे जगू शकतो. कर्णापर्यंत रेषा असणारा मनुष्य शतायुषी होतो. ज्याच्या 3 रेषा असतात अशाच प्रकारे कानापर्यंत आलेल्या असतात तोही 100 वर्ष जगतो. अशा प्रकारे कानापर्यंत 2 रेषा असलेला मनुष्य 70 वर्षापर्यंत जगतो आणि कपाळावर जर 3 रेषा असतील तर ती 60 पर्यंत जगतो. ज्याच्या कपाळावर असणाऱ्या रेषा स्पष्ट नसतात तो 20 वर्षापर्यंत जगतो. वाईट रेषा असलेला मनुष्य 40 वर्षापर्यंत जगतो. ज्याच्या कपाळावर वेगवेगळ्या रेषा असतात त्या मनुष्याला अकाली मृत्यू येतो. ज्या माणसाच्या कपाळावर त्रिशूळ आणि पटिरशाचे चिन्ह दिसून येते तो धनवान आणि पुत्रवान असून 100 वर्षापर्यंत जगतो. तर्जनी आणि मधले बोट यांच्यामध्ये ज्यांच्या आयुष्याची रेषा संपते असा मनुष्य 100 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. द्विरेषा किंवा ज्ञानरेषा ही अंगठ्यापासून अनुवर्तित झालेली किंवा निघालेली असते. मधून निघालेली रेषा ही प्रवास रेषा होय. त्याच्या पुढे पुन्हा आयुष्याची रेषा असते. कनिष्ठ बोटाजवळ आयुष्याची रेषा जर मिळत असेल किंवा ती मिळालेली असेल किंवा विभक्त असेल तर माणूस 100 वर्षापर्यंत जगणारा असतो. प्रत्येक मनुष्याच्या तळ हातावर ज्या रेषा असतात त्या आयुष्य प्रकाशित करतात. असा मनुष्य 100 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो ह्याविषयी काही शंका नाही. कनिष्ठ बोटावरून जी रेषा मधल्या बोटापर्यंत आलेली असते ती रेषा आयुष्य किती आहे हे सांगणारी रेषा असते आणि असा मनुष्य 60 वर्षापर्यंत जगतो. ज्या मुलीचे केस कुराळे असतात आणि चेहऱ्यावर वर्तुळाकार असे केस ज्या मुलीचे असतात, ज्या मुलीची नाभी दक्षिणेला आणि गोल असते अशी मुलगी कुळाचा उद्धार करणारी असते. ज्या मुलीचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात कमळाप्रमाणे असतात अशी मुलगी सहस्त्र स्त्रियांच्यात पतिव्रता धर्म पाळणारी असते. ज्या मुलीचे केस आखूड तुटके असतात आणि जिचे डोळे गोल असतात अशा मुलीचा पती लवकर मृत्यू पावतो आणि ती मुलगी निश्चितपणे दुःख भोगणारी असते. ज्या मुलीचे मुख पूर्ण चंद्राप्रमाणे असते आणि उगवत्या सूर्यासारखे
प्रसन्न असते व ज्या मुलीचे डोळे मोठे असतात आणि जिचे ओठ लाल असतात अशी मुलगी परम सुख भोगणारी असते. खूप रेषा असतील तर दुःख प्राप्त होते आणि अत्यंत कमी रेषा असतील तर पैशाची कमतरता होते. रक्तरेषामुळे सुख प्राप्त होते. कृष्ण रंगाच्या रेषामुळे दुःख प्राप्त होते. कामाच्या वेळेला अशी पत्नी यंत्राप्रमाणे वाटते आणि नेहमीच्या वेळेला ती एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वाटते. प्रेमात पत्नी माता आणि शयनात वेश्येसारखी असते. जिच्या हातावर वर्तुळावर चिन्ह असते अशी स्त्री पुरुषाला प्रसन्न करून घेते आणि ती राजाला आपला स्वामी म्हणून प्राप्त करून घेते. रोमांनी युक्त असा ज्या स्त्रीचा पार्श्वभाग आहे आणि स्तनसुद्धा रोमयुक्त आहेत अशी आणि जिचे ओठ उन्नत आहेत अशी मुलगी लवकरच आपल्या पतीला मारणारी असते. ज्या मुलीच्या पापण्यांचा आकार तोरणाप्रमाणे असतो ती मुलगी राणीचे पद प्राप्त करते. जिची रिम पंक्ती काळी आहे अशी मुलगी जरी राजाच्या कुळात जन्माला आलेली असली तरी ती दासीच होती. ज्या मुलीचे पाय आणि पायांचा अंगठा जमिनीवर टेकतो अशी मुलगी आपल्या पतीला मारक समजावी किंवा ती चांगल्या चरित्राची समजू नये. ज्या मुलीच्या चालण्याने जमीन हादरत असते ती मुलगी सुद्धा पतीला मारणारी असते आणि तिचे वागणे राक्षसी स्वरूपाचे असते. डोळ्यांच्या सहाय्याने सौभाग्य, दातांच्या सहाय्याने भोजन, त्वचेच्या सहाय्याने झोपण्याचे सुख आणि पायांच्या सहाय्याने चालणे होते. स्निग्ध ताम्रवर्णी नखे असलेली, मत्स्य अंकुश कमल चिन्हांनी युक्त असलेली, मृदू वळ्या असलेली स्त्री चांगली असते. पिंपळाच्या पानाप्रमाणे विपुल आणि उत्तम असा तिचा गृहभाग असावा. नाभी दक्षिणेला कळलेली असावी अशी स्त्री चांगली होय. पोटावर पडणाऱ्या 3 लळ्या जर केसरहित असतील तर ती स्त्री चांगली होय. हृदय आणि स्तन सुद्धा रोमरहित असणारी स्त्री चांगली होय. आता या समुद्राच्या द्वारा स्त्री आणि पुरुषांची लक्षणे सांगतो.